नमस्कार मित्रांनो, मी गोपाल तुपकर आपलं ज्ञानगंगा करिअर अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतो. आजपासून आपण सुरुवात करत आहोत अंकगणित या विषयाला आणि अंकगणिताचा पहिला टॉपिक घेणार आहोत आपण नंबर सिस्टम म्हणजे संख्या हा टॉपिक घेणार आहोत. आता संख्या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय विचारलं त्याबद्दल लक्ष द्या. तर सर्वात अगोदर ज्या संख्या तयार झाल्या या संख्या अंकांपासून तयार झाल्या म्हणजे एकूण 10 अंक आहेत. त्या 10 अंकापासून पूर्ण संख्या आपल्या तयार झाल्या आहेत. म्हणजे 10 अंक कुठले तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या 10 अंकांपासून पूर्ण संख्या तयार झाल्या. कुठले कुठले 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या 10 अंकांपासून पूर्ण संख्या तयार झाल्या. मग त्यापैकी बघा 0 शून्याचा शोध भारतात लागला. कुठं लागला? भारतात. आणि हा पुन्हा लावला तर आर्यभट्ट या शास्त्रज्ञाला लावला. पुन्हा लावला आर्यभट्ट. आणि त्याच पद्धतीने आता यावर जीके कडे वळूया. आता जीके मध्ये यावर एक प्रश्न विचारला होतो की आपला भारतातून जो पहिला उपग्रह पाठवला त्याचं नाव काय तर आर्यभट्ट. काय नाव आहे त्याचं? आर्यभट्ट. लक्षात कसं ठेवायचं बघा. 0चा शोध करून लावला आर्यभट्टानं लावला आणि भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय तर आर्यभट्ट. कारण या शास्त्रज्ञाचं नाव त्याला त्या पहिल्या उपग्रहाला दिलेलं आहे. या आता गणिताकडे बघा तर या 10 अंकांपासून संख्या तयार होतात. एवढं समजलं. मग संख्या ज्या तयार होतात या संख्यांना आपण दशमान पद्धतीने मोजतो. कोणत्या पद्धतीने मोजतो? दशमान. आता दशमान पद्धत म्हणजे काय तर दशमान पद्धत म्हणजे आपण ज्या संख्यांची स्थानं मोजतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष या पद्धतीने. म्हणजे कसं आमच्या समोर भरपूर आहे. कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, सर्व, पद्म, महापद्म, शंभू, महाशंभू भरपूर दूरपर्यंत आहे. आपल्या त्याची काही म्हणजे लक्ष पर्यंत, दशलक्ष पर्यंत झालं भरपूर झालं स्वर्गदृष्टीच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आणखी एक लक्षात घ्या. मधला फरक लक्षात घ्या की एकक, दशक, शतक आपण ज्याला हजार म्हणतो त्याला पुस्तकी भाषेमध्ये सहस्र असा शब्द आहे. कुठला शब्द आहे? सहस्र. आणि 10,000ला दश सहस्र. कुठला शब्द आहे? दश सहस्र आणि सहस्र. 1,000ला सहस्र म्हणतात तर 10,000ला दश सहस्र असं म्हणतात. बरोबर. याला काय म्हणायचं? दशमान पद्धत. कुठली पद्धती? दशमान पद्धत. जर प्रश्न विचारला गेला की आपण जर संख्या लिहितो तर संख्या मोजण्याची ही पद्धत आणि त्याची कुठली असणार ती दशमान पद्धत असणार आहे. म्हणजे दशमान पद्धतीमध्ये प्रत्येक 10च्या पटीने वाढत होता. 1चे 10 पट 10 होतात, 10चे 10 पट 100 होतं, 100चे 10 पट 1,000 होतात. म्हणून याला काय म्हटलं जाते? दशमान पद्धत म्हटलं जाते. समजलं का? दशमान पद्धत समजलं असेल. आता समोर दशमान पद्धतीनंतर संख्येचे प्रकार येतात. म्हणजे यापासून संख्या तयार केल्या आपण प्रत्येक अंक परत वापरून काय तयार केल्या? संख्या तयार केल्या. बरोबर. आता या संख्यांचे प्रकार पाहिजे आपल्याला. संख्यांचे प्रकार पहा. पहिला आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. दुसरा आहे सम संख्या. तिसरा आहे विषम संख्या. चौथा आहे मूळ संख्या. पाचवा बघा सहमूळ संख्या. नंतर आहे जोडमूळ संख्या. नंतर आहे त्रिकोणी संख्या. या पद्धतीने आपल्याला संख्येचे प्रकार पाहिजे. कसे कसे आहेत बघा. पहिले नैसर्गिक, नंतर सम, विषम, मूळ, सहमूळ, जोडमूळ आणि त्रिकोणी. आता यामध्ये परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सुद्धा प्रकार आहेत. पण आपण याबद्दल माहिती बघू. बरोबर. आता परिमेय काय अपरिमेय काय मी तुम्हाला फक्त तोंडी सांगणार. कारण प्रश्न आपले यावर विचारले जातात. परिमेय संख्येवर हार्डली एवढं काही फोकस नाहीये. तर बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या निसर्गतः तयार झाल्या. निसर्गतः कुठल्या तयार होणार आहे तर 0 ही संख्या नाही. 0 हा फक्त एक अंक कारण त्याला व्हॅल्यू नाहीये. महत्वाचं पॉईंट आहे लक्षात घ्यायचंय की 0 ही संख्या नाहीये. 0 संख्या नाहीये. 0 हा काय आहे? अंक आहे. अंक. 0 काय आहे? अंक. म्हणजे 1 पासून ते 9 पर्यंत जे अंक आहेत या अंकांपासून संख्या तयार झाल्या. त्यापैकी 0 हा अंक आहे. 0 ही संख्या नाही. तर संख्या कुठून सुरुवात होते? 1 पासून सुरुवात होते. कुठून सुरुवात होते? 1 पासून सुरुवात होते संख्या. मग 1 पासून 1, 2, 3 अशा अनंत पर्यंत या काय नैसर्गिक संख्या आहेत. तर कशा संख्या? नैसर्गिक संख्या आहेत.
एक पासून ते अनंत पर्यंत नैसर्गिक संख्या आहेत. मग तुम्ही याला 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एकावर किती संख्या ठेवल्या या काय संख्या नैसर्गिक संख्या आहेत. त्यानंतर समसंख्या म्हणजे काय? आता समसंख्येला पुस्तकी भाषेमध्ये काय कसं सांगितलं होतं, कसं इंडिकेट करायचं बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2 आता एकक स्थान म्हणजे काय? सर्वात उजवीकडचा अंक. काय? सर्वात उजवीकडचा अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 बघा 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक येत असतील त्या संख्येला काय म्हणायचं? समसंख्या म्हणायचे. आपल्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर ज्या संख्येला 2 ने भाग जातो, काय? ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्या सर्व संख्या काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. आणि विषम संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणायचं. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर 2 ने भाग जाणाऱ्या संख्या सम आणि 2 ने न भाग जाणाऱ्या ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणायचं? विषम संख्या म्हणायचं. समजले पर्यंत. त्यानंतर बघा मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्येमध्ये तर साधारण आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं. काय म्हणायचं? मूळ संख्या. मग फॉर एक्झाम्पल मध्ये पहा 2, 3, 5, 7, 9 सॉरी 9 ला भाग जातो 11, 13, 17, 19 या पद्धतीने आहे बरोबर. मग या पद्धतीने ज्या संख्या आहे त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग आता मूळ संख्या ओळखायच्या कशा? मग मूळ संख्या एकला सुद्धा कोणत्याही संख्येला भाग जात नाही. मग मूळ संख्यामध्ये आपल्याला त्याची ओळखण्यासाठी एक पद्धत दिलेली आहे, त्याचे क्रायटेरिया दिलेले आहेत. मग ते क्रायटेरिया आपल्याला लक्षात असले पाहिजे. कसे क्रायटेरिया तिथे? एक नंबर पहा की मूळ संख्यांना सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे मूळ संख्या ओळखण्यासाठीचा. तर मूळ संख्येला 2 अवयव असतात. किती अवयव असतात मूळ संख्यांना? 2 अवयव असतात. आता अवयव म्हणजे काय? हा मोठा प्रॉब्लेम आपला. पण अवयव म्हणजे काय? तर 2 संख्यांचा गुणाकार करून ती संख्या आली पाहिजे. काय? ज्या 2 संख्यांचा गुणाकार करून ती संख्या येते त्याला काय म्हणायचं? अवयव. अवयव म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या. मग पहा यापैकी 2 किती भाग येतो? 2 येतो 2 म्हणजे 2 आणि 1 ना भाग जातो. 1 2चा भाग जातो आणि 2 1 चा भाग जातो बरोबर. 3 ला 3 येतो 3 म्हणजे तीच संख्या. दुसरा गुण आपल्याकडे दुसरा गुण कुठला आहे? गुण सगळ्यात इम्पॉर्टंट गुण कुठला आहे आपला? एक नंबरचा की मूळ संख्यांना 2 अवयव असतात. किती अवयव असतात? 2. आणि दुसरं कुठलं आहे की हे जे 2 अवयव आहेत हे कुठले असतात? एक तर तीच संख्या आणि 1 म्हणजे त्या संख्येला 3च भाग जातो. 3 येतो 3 5 2 येतो 2 3 येतो 3 5 येतो 5 7 येतो 7 11 येतो 11 13 येतो 13 17 येतो 17 19 येतो 19. याच्या व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग करणार नाही. त्याच संख्येने आणि 1 भाग जातो. म्हणून 1 हा त्यातला कॉमन अवयव आहे आणि तीच संख्या हा त्याचा दुसरा अवयव आहे. अवयव म्हणजे काय? की ज्या ज्या संख्येने त्या संख्येला भाग जातो त्याला अवयव म्हणतात. समजलं? म्हणजे मूळ संख्यांना किती अवयव असतात? 2 अवयव असतात. आता यामधला एक अपवाद लक्षात घ्या. अपवाद म्हणजे काय? की अपवादाची व्याख्या काय करते की आमची मुलगी एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे पण तिचे दात काय दात पुढे सुंदर म्हणजे फायदा आहे का? नाही. म्हणजे त्यातला काहीतरी कमीपणा दाखवणं म्हणजे अपवाद. म्हणजे यामध्ये कमीपणा कुठला असणार आहे? तर तो कमीपणा म्हणजे अपवाद का त्यामधला? अपवाद कुठला आहे? तर 2 3 5 7 11 13 या संख्यांना कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. पण यांचे अवयव 2 आहेत 1 आणि तीच संख्या. पण 1 ही मूळ संख्या नाही. काय? मूळ संख्या नाही. मग 1 ही मूळ संख्या नाहीये का नाहीये? मग 1 चे अवयव पहा 1 गुणिले 1 काय झालं? 1 गुणिले 1 2 अवयव तर काढले आपण तरी सुद्धा कसं नाही. मग लक्षात घ्या या संख्येला 2 अवयव नसतात. 1 आणि 1 ही संख्या वेगळी का? 1 हा अंक वेगळा आहे का? नाही. 2 ठिकाणी लिहिलं फक्त आपण पण ते वेगळे आहेत का? नाही. त्याचे व्हॅल्यू वेगळे आहेत का? नाही. 1 आणि 1 दोन्ही सारखेच आहे. त्या कारणाने या 1 चा अवयव फक्त 1 आहे आणि आपल्याला काय सांगितलंय की मूळ संख्यांचे अवयव कुठे असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. यामध्ये किती अवयव आहेत? फक्त 1 अवयव. 1 ही संख्या मूळ संख्या नाही. समजलं? महत्वाचा पॉईंट आहे. 1 ही संख्या यातला काय अपवाद आहे. 1 ही संख्या मूळ संख्या नाही. मग कोणती संख्या मूळ? 2
3, 5, 7, 11, 13 म्हणजे ज्या संख्येला कुठल्याही संख्येनं भागत नाही पण त्याचे अवयव 2 असतात. किती अवयव? 2 अवयव. हा पहिला क्रायटेरिया तिचा. आणि ते अवयव कुठले असतात? एक तर तीच संख्या आणि एक जे त्याचे 2 अवयव असतात आणि एक ही मूळ संख्या नाही. आता यामध्ये बघा की या ज्या मूळ संख्येने दिलेले यामध्ये तुम्हाला काय समजतंय बघा. काय दिसू लागलं की ज्या सगळ्या विषम संख्या जी एकच अशी संख्या जी सम आहे समजलं म्हणजे सम संख्या ही एकमेव मूळ संख्या म्हणजे यावर आणखी आपला प्रश्न तयार झाला कुठला तर एकमेव सम मूळ संख्या कुठली काय एकमेव सम मूळ संख्या कुठली मग एकमेव सम मूळ संख्या कुठली असणार आहे दोन म्हणजे जे एकटीच असेल ती सम असून मूळ संख्या आहे बाकीच्या सगळ्या कशा आहेत विषम मूळ संख्या आहेत बाकीच्या कशा आहेत विषम मूळ संख्या यावर आणखी 100 पर्यंत आपल्याला प्रश्न विचारला जातात तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती मग 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे 25 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती 15 त्यानंतर 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती 10 आणखी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तो 1 ते 100 पर्यंत या 25 मूळ संख्यांची एकूण बेरीज किती असा प्रश्न विचारला होता मग तुम्हाला पूर्ण मूळ संख्या लिहायचा त्याची बेरीज काढायची एवढं काही केल्यापेक्षा फक्त एकच अंक लक्षात घ्यायचा 1060 हे काय 1060 काय एकूण मूळ संख्यांची बेरीज पण कितीपर्यंत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज समजलं म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1060 मग आता मूळ संख्येबद्दल आपण पाहिलं परत आपण काय काय बघितलं एकूण अंक 10 आहेत हे 10 अंक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वापरून याच्यापासून आपण संख्या तयार करतो ज्या संख्याचा आपण वापर करतो त्याला दशमान पद्धत म्हटलं जाते दशमान पद्धत म्हणजे काय एकक दशक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष हजार आणि 10,000 ला सहस्र म्हटलं जाते समजलं म्हणून याला दशमान पद्धत म्हणतात दशमान पद्धत म्हणजे काय तर ती 10 पटीनं परत वाढत जाते प्रत्येक ठिकाणी काय केलं जाते 10 पटीनं वाढलं जाते आपल्या सर्वात उजवीकडचा अंक हा काय असतो एकच स्थानचा अंक असतो त्यानंतर नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या जे निसर्ग तयार झाल्यात म्हणजे एकावर एक वापरू पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती एक झिरो ही संख्या नाहीये आणि झिरो ही संख्या नसण्याचं कारण काय तो फक्त एक अंक आहे बरोबर आहे आणि एक झिरोचं क्षेत्र म्हणाला आर्यभट्टानं हे जर पुढचं गीतेमध्ये गेलो आपण यावर विजेचा प्रश्न तयार होतो की भारताने पहिलं सोडलेलं उपग्रहाचं नाव काय तर त्याचं नाव काय आहे आर्यभट्ट आहे त्यानंतर समसंख्या म्हणजे काय तर आपण आपल्या पद्धतीनं आपल्या लक्षात असलं पाहिजे ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्यांना समसंख्या म्हणायचं आणि ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्यांना काय म्हणायचं विषम संख्या म्हणायचं मग मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही मग कोणत्याही संख्येनं भाग जात नाही म्हणजे काय तर ज्या संख्येला 2 अवयव असतात ते ओळखण्यासाठी नोंद दिलेली आहे आपल्याला की ज्या संख्येला 2 अवयव असतात आणि ते 2 अवयव म्हणजे एक तर ती स्वतःची ती संख्या आणि दुसरी म्हणजे एक म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 जर घेतलं तर 2 3 घेतलं तर 3 आहे 3 5 घेतलं तर 5 आहे 5 7 घेतलं तर 7 आहे 7 11 आहे 11 13 आहे 13 17 आहे 17 एक म्हणते एक माणूस या पद्धतीने असणार आहे त्यानंतर यावर आणखी काही प्रश्न तयार होतात आपल्या परीक्षेमध्ये बरेच वेळा विचारले जाऊ शकतात मग ते कुठले तर यामधलं एक अपवाद आहे कुठला अपवाद आहे तर तो अपवाद असा आहे की एक ही मूळ संख्या नाही मग का नाहीये जर प्रश्न विचारला तर एक या मूळ संख्या नसण्याचं कारण काय की एक या संख्येला फक्त एकच अवयव आहे तुम्ही 1 गुणिले कितीही वेळा गुणाकार त्याला उत्तर येतं देणार बरोबर आहे पण 1 आणि 1 हे जे अवयव आहेत हे सारखे अवयव आहेत त्या कारणाने त्याचे तेवढे अवयव नाही फॉर एक्झाम्पल या अवयवाचं आणखी उदाहरण सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 4 घेतलं 4 ही मूळ संख्या नाही कारण काय याचे अवयव किती आहेत तर 4 गुणिले 1 आणि 2 गुणिले 2 हे बघा 2 अवयव झाले आणि हे 2 आणि 2 हा एक अवयव झाला म्हणजे एकूण टोटल अवयव किती होते 3 अवयव झाले म्हणजे याला जसं आपण 2 आणि 2 तुम्ही 2 मिळालेलं पण हे अवयव एकच व्हॅल्यू काही चेंज झाली नाही मग व्हॅल्यू चेंज झाली नाही म्हणून त्याचे अवयव किती 3 त्याच पद्धतीने 1 चे अवयव किती आहे 1 आहे आणि मूळ संख्येला 2 अवयव पाहिजे असतात समजलं का मूळ संख्येला किती अवयव पाहिजे 2 अवयव पाहिजे आणि ते कुठले एक नक्कीच संख्या आणि एक हे 2 वेगवेगळे असायला पाहिजे त्यानंतर यावर आणखी प्रश्न कुठले तयार होतात तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती 25 1 ते 50 पर्यंत 15 तर 51 ते 100 पर्यंत 10 तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती येते 1060 याच्या बाहेरचा मूळ संख्येवर तुम्हाला प्रश्नच विचारला जाणार आता यावर आणखी प्रश्न कसे आहेत मूळ संख्येवर डिपेंड तर यामध्ये विचारलं की मूळ संख्या कुठल्या जोड मूळ संख्या कुठल्या
यावर वेगवेगळे प्रकार पडतात. मग सहमूळ संख्या म्हणजे काय, की ज्या मूळ संख्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत, पण दोन मूळ संख्या जर घेतल्या, एक ती मूळ संख्या तुम्हाला विचारली जाणार नाही, सहमूळ संख्येची जोडी किंवा दोन मूळ संख्येची जोडी तुम्हाला जर विचारली तर एक संख्या येणार, तुम्हाला दोन संख्या दिल्या जातील आणि त्या दोन संख्येपैकी तुम्हाला ओळखायचे किंवा त्या दोन संख्येमध्ये सहमूळ संख्या आहे का नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं 2 आणि 3, मग 2 आणि 3 हे सहमूळ संख्या आहे का. सहमूळ संख्या म्हणजे काय, पहिला क्रायटेरिया त्या दोन मूळ संख्या जवळजवळच्या मूळ संख्या असल्या पाहिजे. पहिला काय, जवळजवळच्या 2 आणि 3 जवळजवळच्या आहेत. तर दुसरा क्रायटेरिया त्याच्यामध्ये आणखी आहे की त्या दोन मूळ संख्या म्हणजे 2चा फरक असला पाहिजे. फरक कितीचा असला पाहिजे, 2चा. यामध्ये 2चा फरक आहे का, 2 आणि 1 3 होतात, कारण 3 मधून 2 होतात म्हणजे एकच निवडला म्हणजे मूळ संख्या असणार आहे का नाही. बघा मग की या ज्या मूळ संख्या आहेत तिथे 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या आहेत, यावर देखील आपलं सहमूळ आणि जोडमूळ संख्या तो प्रकार आहे. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय कळलं पाहिजे आपल्याला. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर जोडमूळ संख्येचा पहिला क्रायटेरिया त्या जवळच्या संख्या असल्या पाहिजे. कशा असल्या पाहिजे, जवळजवळच्या संख्या असल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 3 3 5 5 7 7 11 11 13 या पद्धतीने जवळजवळच्या संख्या असल्या पाहिजेत. आणि याचा दुसरा क्रायटेरिया आहे की त्या दोन जवळजवळच्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे, 2चा फरक असला पाहिजे. कितीचा फरक पाहिजे, 2चा फरक असला पाहिजे. 2चा फरक जर असेल, एक तर त्या जवळजवळच्या आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे, तरच त्या काय असणार आहे, जोडमूळ संख्या असणार आहे. मग जोडमूळ संख्या बाबतीत किती एकूण, तर 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्येचे 8 जोड आहेत. जोडमूळ संख्या एकटी तुम्हाला विचारली जाणार नाही, त्यामुळे दोन संख्येतून मग त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की जोडमूळ संख्येची जोडी आहे का. म्हणजे एकटी तुम्हाला जोडमूळ संख्या ओळखता येतच नाही ना. तर बघा यामध्ये 3 आणि 5 बघा 2चा फरक आहे. त्यानंतर 5 आणि 7 2चा फरक आहे. 11 13 2चा फरक आहे. 17 19 2चा फरक आहे. त्यानंतर 29 31 2चा फरक आहे. 41 43 2चा फरक आहे. 59 61 2चा फरक आहे. आणि किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 आणि ही एक राहिली ही 8. एका कराने 73 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्येचे किती जोड आहेत, 8 जोड आहेत. किती जोड आहेत, 8 जोड आहेत. म्हणजे जोडमूळ संख्येवर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न विचारला जाणारच नाही. जोडमूळ संख्या म्हणजे काय, की ज्या जवळच्या एक तर मूळ संख्या आहेत. जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या हा मूळ संख्येचा प्रकार नाहीये, संख्येचा प्रकार नाहीये, त्याचा मूळ संख्येचाच उपप्रकार आहे. समजलं, मूळ संख्येचाच उपप्रकार आहे सहमूळ आणि जोडमूळ संख्या. त्यापैकी जोडमूळ संख्या म्हणजे काय, की त्या जवळच्या असलं पाहिजे, त्यामध्ये फरक कितीचा असला पाहिजे, 2चा फरक असला पाहिजे. 2चा फरक असला पाहिजे तर कुठल्या संख्येत 3 5 5 7 2 3 येणार नाही, यामध्ये फरक एकच आहे. जवळच्या संख्येत पण त्यामध्ये फरक कितीचा आहे, 1चा फरक आहे. त्यानंतर जोडमूळ संख्या होणार आहे का नाही. मग 3 आणि 5 यामध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 2चा फरक आहे. 7 आणि 11 होणार नाही, बरोबर. 11 13 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे त्याच काय असणार आहे, आपल्या जोडमूळ संख्येच्या जोड्या असतात. तर मग 1 ते 100 पर्यंत एकूण किती जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या, एकूण 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघा सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, तर सहमूळ संख्या साधारणतः ओळखायचं म्हणलं तर दोन ज्या संख्या दिल्या आहेत त्यापैकी एक संख्या मूळ संख्या असली पाहिजे. काय संख्या असली पाहिजे, मूळ संख्या असली पाहिजे. आणि जोडमूळ संख्या सहमूळ संख्या सुद्धा काय केलं जातं, तुम्हाला 2च संख्या दिल्या जाईल, जोडी दिली जाईल आणि त्या जोडीपैकी तुम्हाला ओळखायचं सहमूळ संख्या आहे का. तर त्या दोन संख्या ज्या दिल्या आहेत त्या दोन संख्यांना एका संख्येने भाग नाही केला पाहिजे. काय सांगितलंय, एका संख्येने भाग केला पाहिजे नाही. फॉर एक्झाम्पल यदि आपण 2 घेतली तर 5 लिहिली तर ही सुद्धा सहमूळ संख्या झाली. काय झालं, सहमूळ संख्या झालं. किंवा मी जरी दिलेलं समजा फॉर एक्झाम्पल 14 आणि 15 लिहिलं, ही सुद्धा सहमूळ संख्या, सॉरी 15 ने येणार इथं 13 लिहिलं, 13 आणि 14 तर ही सुद्धा सहमूळ संख्या आहे. कारण 14 आणि 13 ला एका संख्येने कुठल्या संख्येने भाग जातो का नाही. 13च्या ऐवजी तुम्ही 49 घेतलं तरी काही हरकत नाही, कारण एक मूळ संख्या ठेवायची आणि दुसरी जी संख्या आहे ती त्या 13ला म्हणजे जी काही अगोदरची मूळ संख्या आहे ती मूळ संख्या आणि ही जी दुसरी कुठली संख्या घेतली त्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग नाही गेला पाहिजे, तरच ती असणारे सहमूळ संख्या. म्हणजे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या तुम्हाला फरक कळला असेल. आता आपण पाहणार आहे त्रिकोणी संख्या. काय पाहिजे आपल्याला, त्रिकोणी संख्या. आता समोर पाहिजे आपल्याला त्रिकोणी संख्या हा एक प्रकार पाहिजे आणि या प्रकारावर आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले जातात. आता कसे प्रश्न विचारले जातात, तर पहिली सांगितलं तुम्हाला त्रिकोणी संख्या शोधा. मग त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी आपल्याला त्याबद्दल माहिती घ्यायची.
त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन लगतच्या संख्या. लगतच्या संख्या म्हणजे काय, ते जवळजवळचे. लगत म्हणजे काय, जवळजवळच्या. मग दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार म्हणजे दोन संख्येचा काय करायचा, गुणाकार. कोणत्या कुठल्या जवळजवळचे. फॉर एक्झाम्पल 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 8 9 9 10 10 11 11 12 12 13 म्हणजे जवळच्या जवळच्या संख्या असल्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे दोन लगतच्या संख्या घ्यायच्या. मग त्यामध्ये काय करायचं, त्या दोन संख्येचा गुणाकार करून त्याला जर 2 ने भागितलं म्हणजे येणारे उत्तर येत असणारे आपली त्रिकोणी संख्या असणार आहे. आता एक्झाम्पल पाहू ना, एक्झाम्पल पाहू म्हणजे असं तर तुम्हाला समजणार नाही. बरोबर आहे. समजला असतो तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेच नसते. बरोबर आहे ना. मग ते समजून घेण्यासाठी एक बघा आता की आपण जो 11 गुणिले 12 भागिले 2, 11 आणि 12 दोन जवळच्या संख्या आहेत आणि या दोघांचं काय केलं आपण, गुणाकार केल्यानंतर त्याला 2 ने भागू लागलो. मग 2 ने भागल्यानंतर जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं, त्रिकोणी संख्या. म्हणजे याचं उत्तर म्हणजे त्रिकोणी संख्या असणार. दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट म्हणजे भागिले 2 म्हणजेच काय असणार, कोणती त्रिकोणी संख्या असणार. मग तेव्हा त्रिकोणी संख्या कुठली, त्रिकोणी संख्या करताना या 2 ने 12 ला ऑलरेडी भाग देतो म्हणजे याचा गुणाकार करायचा, नंतर त्याला 2 ने भाग द्यायचं. ही प्रोसेस कधी म्हणजे बरोबर आहे. त्याच्या अगोदर काय करायचं, जर छेदानं जर अंशाला भाग जात असेल तर भाग देऊन द्यायचा. मग 2 ने या 12 ला भाग जातो 6चा. उरलं काय, 11 गुणिले 6. 11 गुणिले 6 बरोबर 11 गुणिले 6 किती होतात, 11 66 म्हणजे 66 ही काय असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे. मग आता ही त्रिकोणी संख्या तुम्ही काढली, परत एक आणखी उदाहरण देतो. 2 नंबर परत समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 20 गुणिले 21 भागिले किती, 2. बरोबर. मग 20 गुणिले 21 परत या 2 या 10 20 ला भाग जातो कितीचा, 10चा. 10 गुणिले 21 म्हणजेच काय, 21 व 1 शून्य ठेवून द्या. आता एक लक्षात घ्या, ही पद्धत निघली तर यावर आणखी 2 फॅक्टर तुम्हाला सांगतो. कुठल्याही संख्येला जर 10 ने गुणायचं असेल तर त्यावर 1 शून्य ठेवावं लागतं. फॉर एक्झाम्पल 21 गुणिले 10 करायचे म्हणजे 21 ला 10 ने गुणायचे, 21 जर तसे लिहिले आणि हा एक शून्याचा सतत तसा ठेवून दिला. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखाद्या संख्येची 5 पट करायची, काय करायची, 5 पट. ही शॉर्टकट आहे. मग 5 पट एखाद्या संख्येची जर करायची तुम्ही त्यामध्ये काय करायचं, 10 पट करताना आपण फक्त ती संख्या जशी लिहितो त्यावर शून्य ऍज इट इज जसाच्या तसा ठेवून देतो. मग बघा समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 गुणिले 5 करायची, मग 10 चे 5 पट करायचे. मग ज्या संख्येचे 5 पट करायचे त्याचे करायचे अर्धे म्हणजे काय, निम्मे करायचे. मग 10 ची निम्मे किती, 5. आता निम्मे केल्यानंतर आपला जसं इकडे 10च्या पुढे शून्य ठेवले होतो तसं एक शून्य ठेवून द्यायचा. ते कुठल्याही संख्येसाठी चालते. कुठलीही संख्या. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं किंवा 22 गुणिले 5 करायचे, 22 गुणिले 5 करायचे, 22 ची निम्मी किती, 11 आणि एक 0 ठेवून द्यायचा. हे शॉर्टकट पद्धत आहे. जर 5 पट करायचं म्हटलं तर निम्मे करून शून्य ठेवायचा, 10 पट करायचे फक्त शून्य ठेवून द्यायचं. चला या आपलं उत्तर आलं 210. 210 ही काय असणार आपली त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या तुम्हाला समजलं, दोन संख्याचा गुणाकार करून आपल्याला त्याचं 2 ने भागल्यानंतर आपल्याला येणार उत्तर काय असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार. मग त्रिकोणी संख्या तुम्ही काढली, पण यामध्ये लक्ष म्हणजे प्रश्न कसा विचारला होतो तर आपल्याला यामध्ये एक इंडिकेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तर यामध्ये बघा 11 गुणिले 12 भागिले 2 या 2 जवळच्या संख्या आहेत. म्हणजे 2 जवळच्या संख्येपैकी जी लहान संख्या आहे या लहान संख्येला म्हटलंय पाया. लहान संख्येला काय म्हटलं गेलं, पाया म्हटलं गेलं. म्हणजे या संख्येमध्ये पाया कुठला असणार आहे, 20 आणि 21 लहान कोण आहे, 20 लहान आहे म्हणजे 20 काय असणार आहे तर पाया असणार आहे. म्हणजे 20 पाया असणाऱ्या संख्येची ही काय असणार आहे, त्रिकोणी संख्या. 11 पाया असणारे संख्येची त्रिकोणी संख्या कुठली असणार आहे, 66 असणार आहे. बरोबर. म्हणजे या लहान संख्येला काय म्हटलं गेलं, पाया. आता पाया म्हणजे काय तर ते आपण जे काही तुम्ही ट्रँगलचे सूत्र पाठ केलेलं आहे, पाया गुणिले उंची. पाया म्हणजे खालची बाजू. बरोबर. त्यानंतर पाया एक असंही आपल्याला भूमितीवरील म्हणजे याची किंमत 2.14 किंवा 22/7 या पद्धतीने तुम्ही लिहिता. बरोबर आहे. हा पाया वेगळा. त्यानंतर जो काय म्हणतो आपण ट्रँगल मध्ये आपला खालचा पाया दिलेला जातो तो पाया वेगळा. समजलं. म्हणजे हा पाया त्याला फक्त नाव दिलेलं आहे किंवा गणितीय भाषेत कुठलं हात वापरायचं का डोकं वापरायचं किंवा हे न वापरता आपण इकडे पाया शब्द वापरला जातो. पण त्याला पाया हा शब्द फक्त देऊन टाकला. पाया शब्द म्हणजे काय, त्रिकोणी संख्या म्हणजे लहान संख्या. समजलं. ती लहान संख्या. यावर प्रश्न कसा विचारला होता ते पहा. 1 नंबरचा प्रश्न घेऊ आपण की 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्या
कोणती? मग 7 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? मग 7 पाया म्हणजे काय? लहान संख्या. पाया म्हणजे काय? लहान संख्या. ही लहान संख्या म्हणजे काय? ही लहान संख्या येते. मग याच्या जवळ मोठी संख्या कुठली? 8 भागिले किती? 2. म्हणजे 2 लगतच्या संख्येचे गुणाकाराचे निमपट म्हणजे भागिले 2 म्हणजे 7 गुणिले 8 भागिले 2. आता जे याचं उत्तर येईल हे काय असणार आपलं? त्रिकोणी संख्या. बरोबर. मग 2 ने 8 ला फक्त 4 आणि 7 चे किती होतात? 28. म्हणजे 28 हे काय असणार आपला अंतर असणार आहे. म्हणजे 7 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 7 पाय असणारी त्रिकोणी संख्या 28 असणार आहे. याच ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं 8 पाय असणारी, तुम्ही काय करणार? 8 गुणिले 9 भागिले 2. 2 ने 8 ला भागतो तो 4 चा, 9 चे किती होतात? 36. इथे जर सांगितलं 10 पाय असणारी त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? 10 गुणिले 11 भागिले किती? 2. 2 ने भागतो तो 5 चा, 11 5 चे 55. या पद्धतीनं कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर आला पाहिजे. यावर तुमच्याकडे बरेचसे पुस्तक असतील, फास्ट ट्रॅक पुस्तक असेल, त्यानंतर नितीन महाले सारखे पुस्तक असेल, कुठलीही पुस्तक असू द्या, यावर मिळालं किंवा आपले जादू दहांची वगैरे पुस्तक असेल, यामध्ये दिलेले प्रश्न, सराव प्रश्न मला यामध्ये जेवढे प्रश्न यावर असतील तेवढे तुम्हाला काय करायचे? प्रॅक्टिस करायची. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणित समजणार नाही. नाहीतर आपण काय होतं माहिती का? तुम्ही आज मी शिकवलं, तुम्ही आज अभ्यास केला, उद्या अभ्यास केला, त्यानंतर त्याला विसरून गेले, डायरेक्ट चालू जीके, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, पंचराज, आणि हा तिकडे गेला, तो इकडे आला, येणं करून गेलं, त्याचे पैसा भरपूर सापडला. या गोष्टीचा काहीच फायदा नाही. जोपर्यंत तुमची या गोष्टीची प्रॅक्टिस होणार नाही, गणित तरी हा विषय असा आहे की तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढी तुम्ही त्यामध्ये परफेक्ट असणार. समजलं? बघा, आता प्रॅक्टिस करताना कुठलंही पुस्तक वापरा. मी सजेशन देत नाही किंवा माझंच पुस्तक तुम्ही वापरायला पाहिजे किंवा सतीश वैसे सारखं फास्ट ट्रॅक पुस्तक वापरायला पाहिजे, नितीन महाले सारखं कोपेरा प्रकाशनचं पुस्तक वापरायला पाहिजे, मी हे सांगत नाही. मी कुठले पब्लिकेशन म्हणजे करून येणार वा जाहिरात नाही करायला. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलंही पुस्तक वापरा, फक्त तुम्हाला प्रश्न सापडला तर त्या प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन मिळते, तुम्हाला स्वतः सोडवायचे. काय? त्रिकोणी संख्येवर आधारित. आता बाकीचे जे संख्येचे प्रकार शिकलो आपण त्या फक्त एक नॉलेज म्हणून आपल्याला शिकवलं जाते, पण आपल्याला प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्येवर जास्त विचारले जातात. समजलं का? आता ही जी त्रिकोणी संख्या आपण पाहिली, या त्रिकोणी संख्येच्या प्रकारासारखाच आपण त्रिकोणी संख्या पाहिली, या त्रिकोणी संख्येच्या प्रकारासारखाच आणखी एक आपल्याला प्रश्न विचारला होता, हा बुद्धिमत्तेमधला आहे, पण डिपेंड यावरच आहे. तर त्या कारण आपण ती सुद्धा एक पद्धत घेऊ की फॉर एक्झाम्पल की एका व्यासपीठावर 11 व्यक्ती उपस्थित आहेत, प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर तेथे एकूण किती हस्तांदोलने होतील? आता ज्या पद्धतीनं आपण त्रिकोणी संख्या काढणं शिकलो, यावर काय करायचं? सेम आहे, काहीच फरक नाही, नॉर्मल फरक आहे. आता तो नॉर्मल फरक आहे यावर काढायचा. हा प्रश्न आहे बुद्धिमत्तेमधला, हा प्रश्न आहे गणितातला त्रिकोणी संख्या टॉपिक मधला. पण हे दोघं सारखे आहेत, त्या कारण आपण काय करणार शिकताना ज्या ज्या गोष्टीचा संबंध सारखा निघू लागला त्या त्या गोष्टी पाहणार. मग ती भूगोलमधली असू द्या, त्या गणिताची असू द्या, गणित शिकू लागलो तर गणितासोबत काय काय जोडून येते त्या शब्दासोबत ते सगळं घेणार. म्हणजे एखाद्या शब्दाने त्यावर जर 10 प्रश्न तयार होत असेल तर ते 10 प्रश्न तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळ्या विषयातून अभ्यास करायचा असा अभ्यास होत नाही. तुम्हाला एका सोबत जर एखादा प्रश्न निघाला आणि त्या प्रश्नाच्या सोबतच आणखी जर त्यावर उत्पन्न होणार 4 प्रश्न निघत असतील तो सिलेबस वेगळा वेगळा असेल तरी पण ते तुमच्याकडे लक्षात असलं पाहिजे. हे बघा की एका व्यासपीठावर 11 व्यक्ती उपस्थित आहेत, प्रत्येकासोबत एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन होतील? आता हस्तांदोलन म्हणजे काय? शेक हँड. म्हणजे एकानं दुसऱ्याला हाताशी हात मिळवला आणि शेक हँड केलं, याला म्हणायचं हस्तांदोलन. समजलं? आता हस्तांदोलन या शब्दाचा अर्थ तुम्हाला झाला. पण 11 व्यक्ती उपस्थित आहेत. आता एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला. फॉर एक्झाम्पल जर मी असं जर घेतलं, तुला 3 लोक आहेत, हा ए, हा बी आणि हा सी. मग काय होईल की ए हा बी सोबत हस्तांदोलन करण आणि ए हा सी सोबत हस्तांदोलन करण. म्हणजे यानं 2 वेळा हस्तांदोलन केलं. आता बी ची वेळ आली, बी ने काय केलं? ए सोबत हस्तांदोलन करायचं, त्याचं त्याच्यासोबत ऑलरेडी झालेलं आहे. मी तुमच्यासोबत हात मिळवलं काय आणि तुम्ही माझ्यासोबत मिळवलं काय?
सेम आहे. त्या कारण हा बी हा ए सोबत हात मिळवणार नाही. हा कोणासोबत मिळवल? या सी सोबत. म्हणजे हा किती वेळा मिळवणार? एक वेळा. सी ला मिळवायचं काम नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होईल? एक कमी होऊन जाईल. आता 4 लोकांचे समजू म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला नेमकं काय जमलं. बुद्धिमत्तेवर डिपेंड असणारा प्रश्न आहे. तुम्ही याला म्हटलं ए, याला म्हटलं बी, हा सी आणि हा डी. ए काय करेल? या तिघांसोबत हात मिळवून 3 लोकांसोबत. त्यानंतर बी काय करेल? याच्यासोबत तुझं नाही म्हणजे हा काय करेल? या दोघांसोबत हात मिळवून. तिथं ए सोबत आणि बी सोबत झाला हा याच्यासोबत हात मिळवून. म्हणजे इथं काय राहील तुमचं? हा डी कोणासोबतच हात मिळवणार नाही. म्हणजे शेवटचा इथं काय होऊ लागला? मायनस होऊ लागला. समजू लागलं? बरोबर. मग आता आपण यावेळेस काय करत होतो इकडं? त्रिकोणी संख्या करताना 2 लगतच्या संख्येचा गुणाकार करत होतो. बरोबर आहे. पण जो पाया आहे त्या पायाच्या समोरची संख्या घेत होतो. बरोबर आहे. समोरची संख्या. यामध्ये काय करायचं? सेम. फक्त तुम्हाला समोरची संख्या नाही घेता, मागची संख्या घ्यायची. कोणती संख्या घ्यायची? मागची. मागची काय घ्यायची? तिथं प्रत्येक वेळेस एक माणूस कमी होऊ लागला. कारण त्या माणसाला हस्तांतरण करायचं कामच नाही करू लागलं. म्हणून काय करायचं? मागची संख्या घ्यायची. म्हणजे 11 व्यक्ती आहेत. मग 11 गुणिले आता त्रिकोणी संख्या 11 पाया असतो, आपण समोरची संख्या घ्यायची. हस्तांतरण म्हणून काय करायचं? मागची संख्या घ्यायची. मग 11 गुणिले 10 भागिले 2. बस एवढं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. 2 ने भाग जातो 5चा आणि 11 पाठी 55. म्हणजे किती किती हस्तांतरण होतील? तिथे 55 हस्तांतरण होतील. किती होणार आहे? 55 हस्तांतरण होतील. म्हणजे सोडवण्याची पद्धत सेम. याची आणि याची सेम. म्हणजे 2 जवळच्या संख्या घ्यायच्या. फक्त त्रिकोणी संख्येमध्ये समोरची संख्या घ्यायची पायाच्या समोरची आणि हस्तांतरण मध्ये व्यासपीठावर जे व्यक्ती असतील त्या व्यक्तीच्या अगोदरची संख्या घ्यायची. आता तुम्हाला हाच प्रश्न विचारला जाणार असं नाही. व्यासपीठाचा प्रश्न तुम्हाला या व्यासपीठ शिकण्याचं सांगितलं की एका ठिकाणी इथंच घेऊ आपण. प्रश्न फक्त लिहत नाही, तेवढी सांगतो तुम्हाला. एका मैदानावर 11 टीमने भाग घेतला. टीम म्हणजे आता संघ. बरोबर. 11 संघांनी क्रिकेट खेळण्यासाठी भाग घेतला. प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळला. म्हणजे काय होईल की जसं आपण सेकंड करू लागलो तसं ते काय करणार आहे? एक सामना खेळणार आहे. मग सामना खेळणारे एकूण किती सामने होतील? सेम पद्धत. टीम असणार आहेत 11 टीम. 11च्या अगोदरचा म्हणजे जो सगळ्यात शेवटचा आहे तो सगळ्यासोबत खेळून बसणार. स्वतः कोणासोबत खेळायचं काम करणार आहे नाही. 11 गुणिले 10 भागिले 2 बरोबर 55. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते. काय बोललो? प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते. सोडवण्याची पद्धत कधी बदलत नाही. समजलं का? त्या कारण काय करायचं? प्रश्न समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही प्रश्नासोबत मैत्री करत नाही, आपल्याला विचारलंय काय? मी शिकवताना तुम्हाला जो प्रत्येक शब्द या प्रत्येक शब्दामध्ये काही ना काही अर्थ त्याच्यामध्ये लपलेला आहे आणि तो अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. प्रत्येक शब्द ऐकायचा आहे तुम्हाला. कळलं का? या पद्धतीनं या 2 प्रकार आज आपण घेतलेले. बाकीचा याचा प्रकार आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. आता यावर आणखी तुम्हाला विचारलं जसं आपण समोर गेलो तसं आपल्या मागे येणं पूर्ण संख्या टॉपिक पाहायचा आहे. आजपासून आपण जी सुरुवात केली आहे गणित या विषयाला, तर गणित पूर्ण गणित प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पुरेपूर पाहायचा आहे. त्याचनंतर तुमचं जे काही गणिताचा हा टॉपिक आहे हा पुरेपूर पूर्ण होईल. यामध्ये ज्या संकल्पना आहेत, बेसिक संकल्पना या सुद्धा तुमच्या पूर्ण होणार आहेत. बेसिक संकल्पना आपला हा संख्या टॉपिक झाल्यानंतर आपण बेसिक संकल्पनेला सुरुवात करणार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराला. बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि इतरांना सुद्धा सांगा या गोष्टी. तो लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर.